नमस्कार प्रिय व्यापारी. विश्लेषणात्मक समुदाय तुमच्या संपर्कात आहे. गुरु मार्केट्स. चला कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करूया. आपण इच्छित असल्यास आपण व्हिडिओ थांबवू शकता. आपण अभ्यास करत असलेल्या कंपनीच्या सर्व निर्देशकांवर बारकाईने नजर टाकू शकता. आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू. एटीरिन्यू इंक, तिकर RERE. हे पुनरावलोकन 26 जून 2025 पर्यंतच्या डेटावर आधारित आहे. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी एटीरिन्यू इंक उपवर्गातील आहे. रिटेल प्रोम 46 कंपन्या तुलनेमध्ये भाग घेतात. आपण या व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पाहू. प्रश्नातील कंपनीचा निकाल आहे 10 पैकी 8 गुण. उपवर्गासाठी सरासरी स्कोअर 0.8 गुण आहे. जर तुम्ही त्याकडे व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण US मार्केटच्या चौकटीत आम्ही पाहतो की एकूण शेअर बाजारासाठी सरासरी स्कोअर 1.8 गुण आहे. कंपनीच्या 8 गुणांच्या स्कोअर विरुद्ध एटीरिन्यू इंक. कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. एटीरिन्यू इंक आणि उपश्रेणी कंपन्या. गेल्या 12 महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू. एटीरिन्यू इंक 42.8% गतिशीलता दर्शविली. उपश्रेणीसाठी किंमत गतिशीलतेच्या तुलनेत उणे 3.2%. कंपनीचे बाजार भांडवल. एटीरिन्यू इंक मूल्य $0.42 अब्ज. $285 अब्ज बाजार भांडवलसह उपवर्ग आहे. कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे 0.3 अब्ज आहे. आणि उपश्रेणीचे भांडवलीकरण $56 अब्ज आहे. स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यावर आपण खालील गोष्टी पाहतो. शेअर. एटीरिन्यू इंक उपवर्गात बाजार भांडवल 0.147% आहे. पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन 0.54% आहे. उपवर्गातील कंपनीच्या बाजारातील वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. विश्लेषणाखाली असलेल्या संस्थेवर $0.03 अब्ज कर्ज आहे. कर्ज ते बुक व्हॅल्यू रेशो कंपनीच्या इक्विटीच्या 10% प्रतिनिधित्व करतात. कंपनीच्या कर्ज दायित्वांच्या पातळीसाठी परिणाम. खूप चांगले 2 गुण. कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे प्रमाण 23.9 आहे. 31.4 च्या उपवर्गातील सरासरीसह. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजारभाव ते कमाईचे गुणोत्तर चांगले 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा नफा $18 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित नफा $67 दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे. उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर 0.2 आहे. उपश्रेणी 1 मध्ये सरासरी. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $2,400 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित महसूल $4,160 दशलक्ष असणे अपेक्षित आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. उपश्रेणीमध्ये सरासरी 3% सह सीमांतता 0.7% आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिन मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा 0.199% आहे. जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा 35% जास्त आहे. कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम $201,000 आहे आणि उपश्रेणीसाठी $271,000.
उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीचा प्रति कर्मचारी नफा 4,000 आहे. $8.6,000 उपवर्गासाठी सरासरी. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यमापन पास करण्यायोग्य 0 गुण. कंपनीच्या प्रति कर्मचाऱ्याचा महसूल $1,145,000 आहे. उपश्रेणीमध्ये $283,000. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन चांगले 0.5 गुण. लहान व्यवहारांचे प्रमाण 0% संबंधित आहे. उपवर्गासाठी सरासरी 6.6%. सूचक 14 कंपनीसाठी 72% पातळी दर्शवते. एटीरिन्यू इंक. उपवर्गात RSI पातळी 14.59% आहे. कंपनीच्या शेअर्सचे वास्तविक मूल्य अंदाजे 2 आहे. कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाजे $5.02 आहे. चला ऑर्डर टेबलवर जाऊया. ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे. लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या सिक्युरिटीजच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून एटीरिन्यू इंक. माहिती आणि संदर्भ प्रणाली. गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला. प्रति शेअर $3.19 किमतीने वाढीवर खुला व्यापार. ऑर्डर खुली आहे कारण कंपनीचे पुरेसे उच्च रेटिंग आहे. संस्थेचे मूल्यांकन निकषांच्या आधारे केले गेले. अकिमच्या निर्देशांक. नफा घ्या 4.67 वर सेट केला आहे. स्टॉप लॉस 1.71 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर 26 जुलै 2025 रोजी झालेल्या ट्रेडिंगच्या निकालांवर आधारित ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी. टिकर DLTR. विक्रीसाठी एक संतुलित व्यवहार होईल. बॅलन्सिंग ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला गेला आहे. कोणतीही ऑर्डर बंद करताना मूलभूत किंवा संतुलन. दुसरी ऑर्डर शेवटच्या किंमतीवर बंद आहे. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. गुरु मार्केट्स.